आज मस्तपैकी नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मी इथे परफेक्ट जो डोसा पॉकेट आहे ते बनवलं होतं, पण बनवणारी मी मात्र परफेक्ट नव्हते. कसं काय ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं एका मिनी व्लॉगमध्ये. तर हा डोसा बनवणं काही फार असा अवघड नाही किंवा फार असा मोठा टास्क नाही आहे. काही नाही, एका पॅनमध्ये छान असं तेल टाकायचं, जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि याला छान असं मॅश करून घ्यायचं. मीठ हळद पण टाकायचं बरं का, ते विसरायचं नाही, कारण की मीठ नाही तर अजिबात चव नाही. त्यानंतर ताव्यावर इथे जे काही डोसा बॅटर असते ते टाकून घेतलेलं आहे. आता डिपेंड करते तुम्हाला कुठला शेप हवा आहे. जर तुम्हाला त्रिकोणी शेप पाहिजे असेल तर तुम्ही तसा टाकू शकता. स्क्वेअर शेपमध्ये पाहिजे असेल म्हणजे चौकोनी शेप पाहिजे असेल तर तुम्ही तसा बनवू शकता. पण इथे मी मात्र आपला नॉर्मल जसा गोल डोसा आहे ना तसं बनवून घेतला आणि इथे खूप गोल डोसा बनवण्याचं मी ट्राय केलेला आहे आणि तसा बनला देखील बरं का. त्यानंतर कढईनं असं तेल टाकायचं म्हणजे डोसा आपल्याला जेव्हा तो पलटी मारायचा असतो ना तर त्यावेळी जास्त अवघड जात नाही. या तव्यावर मला पहिल्यांदा तेल टाकायची गरज नाही, मात्र डोसा टाकल्याच्या नंतर कडेने मात्र तेल सोडावं लागतं, जेणेकरून जो डोसा आहे तो चिकटणार नाही तव्याला. त्यानंतर आता इथे डोसा एका साईडने तर परफेक्ट झालाच होता भाजून. त्यानंतर जी काही भाजी इथे तयार केलेली आहे ती मी यावरती पसरून घेत आहे. एकदम सहजरित्या हे स्प्रेड होते. डिपेंड करते, आता तुम्हाला भाजी जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, थोडी आवडत असेल तर थोडी टाका. त्यानंतर मी वरच्या साईडनं पण तेल टाकलं आणि ह्या डोशाला जे आहे त्याचा फोल्ड करून घेत आहे. तसाच तुम्ही पण फोल्ड करून घ्यायचं, फार असं अवघड टास्क नाही बरं का. त्यानंतर आता इथपर्यंत चांगलं झालं होतं, पण डोशानं ठरवलं होतं की काय की मला आज त्रास द्यायचा, ते काय फोल्ड व्हायचं नावच घेत नव्हता. त्यानंतर आणि आता मग काय, मी काय हार मानणार इथली नाही, तुम्हालाही माहीत आहे. त्यानंतर बनवून घेतलाच शेवटी आणि डोसा इतका छान झाला होता टेस्टला. आता पिलूच्या पप्पाला बनवून दिलं, पिलूला पण टिफिनला पॅक करून दिलं. वेळ येते माझी म्हणजे सगळ्यांचं आवरून झाल्याच्या नंतर मी ते खायला घेतला. तसं सकाळी फक्त चहा घेऊनच सगळी काही कामं होत असतात, पण आज माझे तुम्ही बघू शकता चेहरा इतका भांबरून गेला होता, इतकी सर्दी होती. टॅबलेट घेतल्याशिवाय काही मला पुढील कामं होणारच नव्हती. त्याआधी मग मी नाश्ता करून घेतला, टॅबलेट घेतली आणि पुढील कामं केले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.